गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. काल केलेला जो साखर आंबा होता ना, तो छान या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून दिला. आज जेवणात ना मस्त अशी बेसन पोळी बनवली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही तन्वीला स्कूलमध्ये आणायला गेलो होतो, कारण सकाळी सांगून गेली होती की मम्मी पप्पा तुम्ही दोघं पण मला घ्यायला या. आणि आम्ही दोघंसुद्धा तिला घ्यायला गेलो होतो. आणि घरी आल्यानंतर ना तिला खूप घाई असते तिचा टिफिन दाखवायची, कारण तिनं तो फिनिश केलेला असतो. आणि तिनं टिफिन फिनिश केला म्हणून ना तिचे पप्पा तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवणार होते, म्हणून ती एवढी खुश झाली होती. इकडे त्यांनी तिच्यासाठी छान असे फ्रेंच फ्राईज बनवून दिले तिला. त्यानंतर ना ती झोपली होती आणि हे सुद्धा ड्युटीला गेले. म्हटलं चला आपण सुद्धा हिचं कपाट आवरून घेऊ, बरेच दिवस झाले आवरायचं होतं आणि सगळे कपड्यांचं मेस झाला होता. सगळ्या कपड्यांच्या छान घड्या वगैरे घालून घेतल्या आणि तिचे बुकसुद्धा अरेंज करून घ्यायचे होते. आणि तिच्या बुकला ना कवर लावायची होती, तेच मी बघत होते. साईडला काढून वगैरे ठेवून दिले. त्यानंतर कपाट लावल्यानंतर ना असं काहीसं दिसत होतं. आणि संध्याकाळी ना तिला अभ्यासाला बसवलं, तर तिचं इथं असं चालू होतं का मम्मा भरपूर अभ्यास केला ना, तर खूप हुशार होतं माणूस, असं तिचं मला सांगणं चालू होतं. त्यानंतर थोडाफार अभ्यास वगैरे केला. त्यानंतर ना कालचं थोडंसं दूध शिल्लक होतं, म्हटलं चला तेच गरम करून ठेवलं तिला प्यायसाठी. त्यानंतर हे खेळणे आवरून घेतले आणि ना हॉलमध्ये खूप सारा पसारा झाला होता खेळण्यांचं, सगळं ते आवरून घेतलं. त्यानंतर झोपायला चल म्हटलं, तर तिला ना खेळायचं असतं. रात्री जशी जशी रात्र होते तसं तसं तिला मस्ती सुचते आणि सकाळी उठायला मग कंटाळा करते. त्यामुळे आजकाल तिला लवकर झोपी घालावं लागतं, कारण सकाळी खूप उशीर होऊन जातो. मग चला असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.